नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सेवानिवृत्तीनंतर देखील सेवेत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 8/1/2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की आवश्यक सेवाकरिता निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे विषयनिहाय एम्पॅनलमेंट करून पदभरती करण्याचे निर्देश आहेत। यामध्ये आस्थापना विषयक बाबी, सेवा प्रवेश नियम, पायाभूत सुविधा निर्मिती, नागरी सेवा पुरविणे, विशेष गुप्त वार्ता इत्यादी योजनांचे मूल्यमापन इत्यादी प्रशासकीय कामांचा आवश्यकतेप्रमाणे समावेश करता येते। तसेच करार पद्धतीने विवक्षित कामाकरिता नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा व विहित पद्धतीने जाहिरात देऊन अर्ज मागवावेत व प्राप्त अर्जामधून पात्र उमेदवाराची निवड करून सूची तयार करण्याचे निर्देश आहेत। तसेच एम्पॅनलमेंट 3 वर्षाच्या कालावधीकरिता व त्याचा वार्षिक आढावा घेण्यात येऊन निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत। सदरची नियुक्ती ही नियमित स्वरूपात न करता विवक्षित कामाकरिता करण्यात यावी असे निर्देश आहेत। याकरिता विशेष अर्हता व संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव ही पूर्व अट ठेवण्याचे निर्देश आहेत। तसेच नियमित मंजूर असणाऱ्या पदावरच सदर नियुक्ती करण्यात यावी। सदर नियुक्तीमुळे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पदोन्नतीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत। याकरिता मासिक परिश्रमिक कमाल मर्यादा 40,000 रुपये इतकी असावी असे नमूद आहे। तसेच करार पद्धतीने नियुक्त देण्यात आल्याने सदर अधिकारी कर्मचाऱ्यास इतर कोणतेही समायोजन सारखे अधिकार राहणार नाही। याकरिता कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षापेक्षा अधिक नसावी असे नमूद आहे। याकरिता अधिकारी कर्मचारी हा शारीरिक, मानसिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक असेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।